शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी हद्दीतील बस्तवाड ते अकिवाट या रस्त्यावर असलेल्या एका वडाच्या झाडावरून वाद निर्माण झालाय। त्यातून आज सकाळी दोन गावातील ग्रामस्थ आमने सामने आले आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। अपघाताला कारणीभूत असल्याचं कारण देत बस्तवाड ग्रामस्थांनी ते वडाचं झाड तोडण्याचा प्रयत्न केला, तर मजरेवाडी ग्रामस्थांनी झाड तोडायला विरोध केला। त्यामुळे वाद चिघळला। अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत झाड तोडण्याची कारवाई सोमवारपर्यंत स्थगित केली आहे। मजरेवाडी हद्दीतील बस्तवाड ते अकिवाट या रस्त्यावर असलेल्या एका वडाच्या झाडामुळे समोरून येणारी वाहनं दिसत नाहीत आणि त्यातून अपघात होतात असा मुद्दा पुढे करत बस्तवाड ग्रामस्थांनी ते झाड तोडायचं ठरवलं। त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेऊन क्रेन आणि कटरच्या सहाय्याने झाड तोडण्यास सुरुवात केली। पण मजरेवाडी ग्रामस्थांनी वडाचं झाड तोडण्यास तीव्र विरोध केला। ते वडाचं झाड 150 ते 200 वर्ष जुनं असून गावाच्या परंपरा आणि श्रद्धेशी जोडलेलं आहे। त्यामुळे मजरेवाडी ग्रामस्थांनी ते झाड तोडू देणार नाही असा पवित्रा घेतला। याच कारणावरून बस्तवाड आणि मजरेवाडी या दोन गावातील नागरिकांमध्ये वादावादी झाली। अखेर उपसरपंच किशोर जुबळे, अमर बुबनाळे, माजी सरपंच सुरेश गवंडी यांनी हस्तक्षेप करत सोमवारपर्यंत झाड तोडू नये अशी विनंती केली। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाड तोडण्याची मोहीम सोमवारपर्यंत स्थगित केली। पण मजरेवाडी ग्रामपंचायतीला न विचारता परस्पर झाड तोडण्यासाठी दिलेली परवानगी बेकायदेशीर असल्याचा आरोप मजरेवाडी ग्रामस्थांनी केलाय। तर दुसरीकडे या झाडामुळे 10 ते 11 अपघात झाल्याचा दावा बस्तवाड ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे सोमवारच्या निर्णयाकडे दोन्ही गावातील ग्रामस्थांचं लक्ष लागलंय।